इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास जर घडवायचा असेल तर तो अगोदर समजून घ्यावा लागतो. याच भावनेतून 2026च्या उगवत्या सूर्यासोबत आम्ही संकल्प केला होता, शिवरायांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या आणि मावळ्यांच्या पराक्रमानं पावन झालेल्या 30 गडकिल्ल्यांना भेट द्यायचा. आमच्या गडकिल्ले मोहिमेचा हा 14वा किल्ला किल्ले कोथईगड. पुणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला हा किल्ला. काळ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या, अभिमानानं छाती भरून आल्यासारखा ताठमानेनं उभा असलेला कडा आणि थकल्या भागल्या जीवांना आश्रय देणारी सुंदर अशी गुफा हे या किल्ल्याचं प्रमुख वैशिष्ट्य. इतिहासाच्या पुस्तकात या किल्ल्याबाबत फारशा नोंदी जरी नसल्या तरी या किल्ल्याची उद्ध्वस्त झालेली तटबंदी, पडलेला मोठा भाग या किल्ल्यानं स्वराज्याचा रक्तरंजित संघर्ष अनुभवल्याची साक्ष देतात. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षांहूनही अधिक कालावधी उलटून देखील आजतागायत या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचायला कोणताही पक्का रस्ता नाही, किल्ल्याच्या माथ्यावर कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा नाहीत, ही या शिवरायांच्या नावावर चालविल्या जाणाऱ्या स्वराज्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा आणि तंत्रज्ञान उपलब्ध नसताना आपल्या पूर्वजांनी बांधलेल्या या अभेद्य अशा किल्ल्याच्या आठवणी हृदयात साठवत शनी अमावस्येच्या रात्रीचा आमचा गुफेतला आणि किल्ल्यावरचा मुक्काम उरकत आम्ही आमच्या घरी परतलो.